आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज तर ऋषीला मी इम्प्रेस करणारच। तुमचं काय आहे? कार वॉश करून झाले, आता भांड्या घासायच्यात माझ्या घरच्या। आमासनी अन्नपूर्णा आजींनी बोलवलंय पूजेसाठी। कमळे हिच काय ग आता? जाऊ दे। कमळे अगं ऋषी सर बी आलं, चल की। तू जा, मी अन्नपूर्णा आजींना भेटून येते। बर। हा मी दाखवले तसं सावकाश सावकाश कर। हा हा सावकाश। हो हळू म्हटलं ना। हो मॅडम। आज माझी गडबड आहे म्हणून। आजी काय झालं, तुम्ही टेन्शन मध्ये दिसायलाय? आता काय सांगू बाळा तुला, मी एवढे उपास तापास पूजा अर्चा करते, डॉक्टरांचे उपचार तर चालूच आहेत, पण यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही बघ। तू काय म्हंटल मी तुला? उठा बरं तुम्ही, उठा बाहेर बघा पूजेचं, मी करते मसाज। एक दिवस तुम्हाला सांगितलं तर ह्यांचं आपलं कधी बरे होणार हो तुम्ही? कधी तुम्ही चालायला लागणार आणि कधी बोलायला लागणार परमेश्वरालाच माहिती। आजी अहो असं धीर सोडून कसं चालेल? देवावर विश्वास ठेवा। मी सांगतोय बघा, देव आपल्या आजोबांना लवकर बरं करत। तुझ्या तोंडात साखर पडू दे, खूप गुणाची मी इतका वेळ बोलत बसले पण तुझ्याकडे नीट पाहिलंच नाही मी। ही साडी खूप छान दिसतेय तुला, कोणाची दृष्ट नको लागायला। आता परत नमस्कार कशाला? आजी अहो मी तुमच्या आणि आजोबांच्या पाया पडायलाच आलेलो। आता नवीन कपडे घातले म्हटल्यावरती नमस्कार नको का करायला? आणि तुम्हाला सांगतो, माझी आई की नाही लहानपणी सांगायची, नवीन कपडे घातली की आबांच्या पाया पड। आता इथं आबा तर नाही, म्हणून म्हटलं तुमच्या आणि आजोबांच्या पाया पडून घ्यावं। खूप चांगलं वळण लावलंय तुझ्या आईने तुला। तू खूप शिक आणि खूप मोठी हो। राजन आले का रे गुरुजी? आजी ऐका, तुम्ही जाऊन पूजेची तयारी करा, मी आजोबांच्या पायांना मालिश करून देतो। अगं नाही नाही, तू कशाला, करते मी। अहो आजी उठा तुम्ही, मी करतो। अगं, उठा जावा। आलेच मी करतो। राजन आता बरं वाटतंय ना? आता तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। ही कमळी आहे की नाही, ईश्वरच गोल करून टाकतोय बघा। तुम्हाला सांगू आजोबा, आमचा आबा म्हणतात माणसाला कुठला बी आजार होऊ द्या, त्याच्यावर औषध उपचारापेक्षा त्या आजारातनं बाहेर पडायची मनाची तयारी असली की नाही, 80% आजार पळून जातोय बघा। त्यामुळे तुम्हाला बी सांगतो, डोसक्यात एकदम फिट्ट करून टाका, मला काय बी झालेलं नाही। म्हणजे बघा कसं तराट पळायला लागतंय की नाही तुम्ही, ते बी एकदम फास्टात। OMG, लुक ग्रॅनी आजी, ही काय करतेय? ऑब्वियस तू हे करणारच ना, तुझी लायकीच नाही आहे लोकांचे पाय धरणं। खरंच
खरंच की काय तू हे पण करते तेल मॉलिश? बरोबरच आहे, पैशांची गरज असेल ना म्हणून करत असेल. कर कर. आणि आजी यू नो वॉट, ती खूप गरीब आहे, इतकी गरीब आहे की परवा तिने काय केलं तुला माहितीये? काय? आपल्या घरच्या कार वॉश केल्या. अँड दॅट टू जस्ट फॉर 500 रुपीज. कॅन यू इमॅजिन? इतकी गरीब आहे ती. काय सांगतेस का तू? फक्त 500 साठी? एक मिनिट. नाही नाही, तुला पैशांची गरज असेल ना मग मेहनत करायला कशाला लाजायला पाहिजे? मी काय म्हणते, माझेही जरा पाय चेपशील का? दोन्ही. ₹1000 देईन, कळलं? चल डन डन डन. पाय चेपून दे. 1000 खूप आहे तिच्यासाठी. चल 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 कर, कापछाप कर. चल. अगं उठ उठ उठ. चेप. कामिनी, काय चाललंय तुमचं? अगं ही दादाचे पाय चेपत होती ना, म्हटलं माझेही पाय चेपून दे. गरीब आहे ना, खूप मेहनत करते, तेवढीच तिला मदत होईल ना म्हणून. तिला तुझ्या असल्या मदतीची गरज नाही. कोणी काही चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करायचं नसलं तर निदान वाईट साईड तरी बोलू नये. आणि अनिका, तुझ्या मनाला काहीच वाटत नाही का ग? इतक्या वर्षांमध्ये आपल्या आजोबांची तब्येत कशी आहे हे विचारायला सुद्धा कधी आली नाहीस तू. ही मुलगी कुठलंही नातं नसताना त्यांची येऊन सेवा करते तर काय होते? तुझ्या पोटात दुखतंय का? तिला काय वाटेल ते बोलशील? मी नेहमी म्हणते ना, संस्कार महत्वाचे असतात जे तुझ्या आईने कधीच तुझ्यावर केले नाहीत. हिच्या आईने हिच्यामध्ये ते रुजवले. हे बघ वहिनी, हे चुकतंय तुझं. अगं या कोण कुठल्या मुलीसाठी तू माझ्या अनिकाला बोलतेस? अगं ही तुझी पण नात आहे. आणि ही कोण कुठली पोरगी? तिच्या 1 मिनिट कामिनी. अनिकाला मी तिच्या वाईट सवयींबद्दल बोलतीये आणि कुणाला काय बोलायचं हे तुझ्याकडून शिकायची गरज नाहीये मला. अनिका एक वेळ लहान आहे ग, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. हे बघ वहिनी, तू उगीच आता पुरे. घरात पूजा आहे, आत्ता मला वाद नकोय. पूजेची तयारी करू. चल. आय एम लिव्हिंग. वड्याचं तेल वांग्यावर तेल मग. अनिका, ए बेबी ऐक.